हॅलो. पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे की भारताच्या जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असतोच आणि याच्यामध्ये सर्वपैकी सर्व प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. आणि ह्याच्यातले जेवढे प्रश्न तुमचे चुकत गेले तेवढं तुम्ही कट ऑफच्या खाली गेले समजून जा. म्हणून हा एकदम चांगला करून ठेवायचा आहे आणि ह्याच्यातून जवळपास सगळ्याच्या सगळे प्रश्न बरोबर आणायचे आहे. आता मग ह्याच्यासाठी एक कोणता सिंगल सोर्स आहे का? तर हो, लक्ष्मीकांत. पण आपण बऱ्याचदा ऐकतो की सगळेच्या सगळे प्रश्न लक्ष्मीकांत मधून होते, काही इकडून होते, काही तिकडून होते. तर फक्त लक्ष्मीकांत बस का? तर ते आपण पुढे बघू. ते हे बघा. त्याच्यानंतर हा 80-20 रूल आहे, हा नवीन मार्केटमध्ये आलाय, तर तो पण बघू की हा खरंच किती चालतोय. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत मधून किती अंडरस्टँडिंग होतं, किती रट्टा मारायचा असतो, ते आपण सगळं बघू. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की लक्ष्मीकांत आपण पेज वन पासून सुरू करतो आणि शेवटच्या पेज पर्यंत जातो, तर तसं नाही करायचंय. तर त्याचा प्रॉपर सिक्वेन्स काय आहे, तो प्रॉपर लॉजिकने इथं समजावून सांगितलेलं आहे की आधी हिस्ट्री कशी वाचायची, त्याच्यानंतर हे फिलॉसॉफिकल काही गोष्टी आहेत तर त्या एकत्र कशा वाचायच्या, त्यानंतर जे एक्झिक्युटिव्ह आहेत तर ते एकत्र कसे वाचायचे, ते सगळं इथं मी प्रॉपर सांगितलेलं आहे. सगळं आपल्याला कंपॅरिझन करू करू करायचंय, त्याच्याशिवाय आपल्याला लक्षात राहणार नाही. नाहीतर तुम्ही फक्त सगळं वाचत जाल आणि सगळं हळूहळू विसरत पण जाल. ठीक आहे, एक शेवटचं वाचलं मग पहिल्या पेजचं विसरलं, असं नाही करायचंय. आपल्याला प्रॉपर सगळं लक्षात ठेवायचंय, पाठांतर करायचंय, अंडरस्टँडिंग करायचंय आणि ट्रिक्स पण सगळं सगळं आपल्याला प्रॉपर करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर नोट्स कशा बनवायच्या, हे जे पॉलिटिक्स आहेत, हे पूर्ण पॉलिटिक्सचं जे बुक आहे लक्ष्मीकांत, तर त्याच्यातून फक्त मी 32 पेजेसच्या माझ्या हँड रिटन नोट्स बनवलेल्या आहेत. तर त्या नोट्स कशा बनवायच्या तर त्या पण इथे मी सांगितलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काही फ्री इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले आहे, म्हणजे हे पॉलिटी पूर्ण प्रॉपर करायसाठी, तर ते पण तुम्हाला सांगेल पुढे. ठीक आहे. आता बघा, आपलं काय, फक्त लक्ष्मीकांत बस का? तर हो, जवळपास 80%, मी तर हा एकदम सेफ आकडा सांगितलाय, कधी कधी 100% पण प्रश्न असतात लक्ष्मीकांत मधून. तर लक्ष्मीकांत मधून मोर दॅन 80% प्रश्न असतातच. आणि जे बाकीचे 20% असतात ते एक तर करंट अफेअर्सचे असतात किंवा कोणताही रॅन्डम सोर्स असतो. आता जो रॅन्डम सोर्स कोणता पण असू शकतो, डीडी असू शकतो किंवा कोणता पण, तर ते आपल्याला करणं गरजेचं नाहीये. आपल्याला हे 80% केलं आणि ते करंट अफेअर्स केलं बस झालं. ठीक आहे. कारण की आपण जे बाकीचं करत बसलो, तर म्हणजे डीडी बसू किंवा कोणता पण एक बुक वाचत बसलो, तर आपलं इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे, तर ते आपलं सगळं मागे राहू दे. ठीक आहे. तर आपल्याला फक्त लक्ष्मीकांत करायचं आहे. आणि म्हणजे पीवायक्यू बघून पण जे त्याच्या आजूबाजूचे रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते आपल्याला चांगले म्हणजे स्टॅटिक मधून चांगलं करून ठेवायचं. ठीक आहे. लक्ष्मीकांत झाला आपला फिक्स. आता हे बघा, इथं काही क्वेश्चन दिलेले याच्या आधी आलेले. ठीक आहे. आता हे बघा, आता गटकचं मुख्य झालं होतं, मुख्य परीक्षा झाली होती आता काही दिवसाआधी. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. त्यांनी काय विचारलं होतं की काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत काही स्टेटसाठी, तर त्याचे आर्टिकल्स कोणते आहेत. आता ह्याच्यामध्ये हे करंट मध्ये होतं. आता सिक्कीमला झाले 50 वर्ष. ठीक आहे. आता सिक्कीमला 50 वर्ष झाले, तर त्याच्यामध्ये आपण कव्हर केलं होतं की सिक्कीमसाठी आर्टिकल आहे 371F. तर फक्त 371F फक्त सिक्कीमला जोडलं असतं तर हे जोडायला सुटलं असतं. तर हे करंटचं रिलेव्हन्स आहे. पण हे तुम्हाला पॉलिटीच्या लक्ष्मीकांत मध्ये पण मिळेल. जर तुम्हाला करंट तुम्ही केलं नसलं आणि फक्त पॉलिटी चांगलं केलं असलं तर हा प्रश्न सुटतो. म्हणून आपल्याला लक्ष्मीकांत चांगलं करायचं आहे. हे पण बाकीचे प्रश्न आहेत. आता जी आपली आणीबाणी होती किंवा इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी, तर त्या नॅशनल इमर्जन्सीला 50 वर्ष पूर्ण झाले होते. तर त्याच्यामुळे हा प्रश्न होता की भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देते. तर ते जस्ट त्यांनी विचारलं होतं कारण की 50 वर्ष पूर्ण झालेली. तर हे करंट अफेअरचा रिलेव्हन्स होता, पण लक्ष्मीकांत मधून सुटता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण सेम आहे की जे डिलिमिटेशन होतं, तर डिलिमिटेशन आता बाकीचं तर तुम्हाला स्टॅटिक मधून करायचंय, पण डिलिमिटेशन पण खूप जास्त न्यूज मध्ये होतं, तर ते पण आपण म्हणजे स्टॅटिक मधून पण सुटलं असतं आणि करंट मधून पण आपण ऍटलीस्ट एवढं तरी आपण सोडू शकलो असतो. ठीक आहे. बाकीच्यासाठी तुम्हाला स्टॅटिकच लागत होतं. तर यासाठी आपल्याला लक्ष्मीकांत पाहिजेच. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे बाकीचे करंट अफेअर्सचे गोष्टी आहेत तर ते आपण करंट अफेअर्स मधून करतो. आता हे बघा, इथं सिक्कीमला 50 वर्ष झाले. आता ह्याच्यावर फक्त त्यांनी 371F वर प्रश्न विचारलाय, ह्याच्यावर अजून प्रश्न विचारलेले नाही. पण आता आपल्याला माहित आहे की एमपीएससी 2-2 वर्षाचे प्रश्न विचारताय, तर आपल्याला हे सगळं बॅकग्राऊंड करून ठेवायचं आहे. ठीक आहे. चोग्याल घराणं काय आहे, त्यानंतर भारताकडे कोणते कोणते पोर्टफोलिओज होते सिक्कीमचे, ते आपल्याला सगळं करायचे आहे. त्यानंतर त्याचे आर्टिकल्स वगैरे कोणते होते किंवा ते घटनादुरुस्ती कोणती होती भारतात यासाठी, ते सगळे आपल्याला करून ठेवायचे आहे. ठीक आहे. तर हे झालं करंटचा पार्ट. पण त्यासोबत आपल्याला स्टॅटिक पण सिक्कीम जिथे दिसेल कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते सगळं करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ते आपण बघू चांगल्या रीतीने. ठीक आहे. त्यानंतर हा एक रूल आहे, हा नवीन म्हणजे तसा जुनाच आहे रूल, पण हा खूप जास्त आता सध्या मार्केटमध्ये आलेला आहे की 20% करा आणि 80% म्हणजे तुम्ही रिझल्ट घ्या. तसं नाहीये. खूप जास्त कॉम्पिटिशन वाढली आहे, खूप जास्त. ह्याच्यातून तुम्ही फक्त 20% करायला जाल, तुम्ही फक्त 40-50% तुमचे प्रश्न बरोबर येतील. माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही 100% केलं तर तुमचे 80% बरोबर येतील.
तुम्हाला 100च्या 100% सगळे टॉपिक चांगले करायचे आहेत आणि 20% कधी करायचे जेव्हा परीक्षा जवळ आली किंवा तुमची कोणती मेन्स आहे, म्हणजे जेव्हा डिस्क्रिप्टिव्हची मेन्स आहे राज्यसेवेक किंवा युपीएससीची, तर तेव्हा हे 20% कामात येतं. नाहीतर तुम्ही 80% तुम्हाला बरोबर येणारच नाही. जर तुम्ही 100% करताय आणि त्याच्यानंतर 20% तुम्ही जर परीक्षा जवळ असताना करताय तर तुमचे 80% प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे लक्ष्मीकांत पूर्णच्या पूर्ण आता वाचून ठेवायचे, जेणेकरून परीक्षा जवळ आली की ते म्हणजे आपल्याला हे 20% वाचून आपल्याला 50% प्रश्न बरोबर आणायचे नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग प्लस रट्टा. आता हे खूप जास्त महत्वाचं आहे बघा. दोन्ही प्रश्न बघा, दोनच्या दोन्ही एकाच परीक्षेमधले, राज्यसेवा आता जी झाली होती त्याच्यामधले. अंडर विच ऑफ द क्लोजर मोशन ओनली इम्पॉर्टंट क्लॉजेस आर टेकन अप फॉर डिबेट अँड व्होटिंग अँड इंटरव्हेनिंग क्लॉजेस आर स्किप्ड ओव्हर अँड टेकन ॲज पास. तुमच्यापैकी कोणी पुढे आणि मला सांगा की तुम्ही याला रट्टा मारला होता आणि तुमचं हे बरोबर आलं. शक्यच नाही की तुम्ही हे पूर्ण रट्टा माराल आणि त्याच्यानंतर हे बघाल आणि तुम्ही सांगाल की हे होतं. जोपर्यंत तुम्ही ह्याचा अर्थ आणि ह्यांचा अर्थ समजून सांग म्हणजे बघणार नाही तोपर्यंत तुमचं हे प्रश्न सुटणारच नाही. म्हणजे काय, तुम्हाला अंडरस्टँडिंग लागतं. दुसरी गोष्ट काय, रट्टा लागतो. रट्टा म्हणजे काय हे बघा, कॅगचं त्यांनी काय कलम विचारलेलं आहे, आर्टिकल विचारलंय, तुम्ही रट्ट्याशिवाय सोडू शकणार नाही ना. हा, एक लॉजिक नुसार त्यांनी दिलेले आहे, पण तुम्हाला त्या आर्टिकलचा रट्टा मारावाच लागणार आहे. ठीक आहे, हे इव्हन तुम्हाला मेन्स मध्ये पण कामात येईल. तुम्हाला रट्टा पण लागेल आणि अंडरस्टँडिंग पण लागेल. तर हे आपल्याला लक्ष्मीकांत म्हणून करायचंय. आणि ही गोष्ट बघा, जे अंडरस्टँडिंग असतं ना ते कसं असतं बघा. आता मला देवाची करणी की काय, की जे मी वाचत असतो मोस्टली, तर त्याच्यापैकी मी म्हणजे बऱ्यापैकी ते ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह बघू शकतो. आता ही डायग्राम तुम्ही कुठंच बघितली नसेल का, कारण की हे मी स्वतः बनवलेली आहे. कुठंच बघितली नसेल आणि तुम्हाला कोणी अशा पद्धतीने समजावून पण सांगितलं असेल. आपलं जेवढं काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते सगळंच्या सगळं हे एका डायग्राम मध्ये येतं. म्हणजे आपलं जे म्हणजे सेंट्रलायझेशन सुरू झालं 1773 ला, सेंट्रलायझेशन सुरू झालं आणि 1833 ला सेंट्रलायझेशन संपलं. म्हणजे पूर्ण सेंट्रलाइज, पूर्ण आपली जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे कॉन्स्टिट्यूशनचं, इथं पूर्ण सेंट्रलायझेशन झालं आपल्या पूर्ण गव्हर्निंग बॉडीचं किंवा गव्हर्नन्सचं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1935 ला डिसेंट्रलायझेशन पूर्ण झालं. तर ही डायग्राम पूर्ण अशी बनते आणि ही डायग्राम जर तुम्ही अंडरस्टँड केली तर तुमचं एकही प्रश्न सुटणार नाही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा. ठीक आहे, तर हे असं अंडरस्टँडिंग आपली बनली पाहिजे. तर ही आपल्याला बनवायची कुठून, लक्ष्मीकांत मधून. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुमचं झालं. हा, लक्ष्मीकांत वाचायचा सिक्वेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे, खूप महत्वाचं. ह्या सिक्वेन्स जर तुम्ही फॉलो केला आणि प्रॉपर कंपॅरिझननी तुम्ही जर पूर्ण फॉलो केलं तर तुम्हाला म्हणजे पूर्ण चांगलं लक्षात राहील. तुम्ही काय करता, एका पेज पासून वाचता, पेज नंबर 1 पासून तर एकदम शेवट पण जाता. शेवटी जसं जाता सगळं तुम्ही विसरत जाता. गव्हर्नर वाचायला जाता, आपला प्रेसिडेंट विसरून जाता. तसं करायचं नाही. ठीक आहे, हे पुन्हा लॉजिकली चांगलं करायचं. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे दोनच्या दोनही तुम्ही मॉडर्न हिस्ट्री मधून करता. तुम्ही तिथून करू शकता किंवा इथून पण करा. ठीक आहे, आपण इथून करून टाकू. त्याच्यानंतर हे तुम्ही आता तुमचं लक्ष्मीकांत आहे ते बाजूला घेऊन बसा. हे मी 7th एडिशन आहे लक्ष्मीकांतची, त्याच्यानुसार हे पूर्ण प्रॉपरली आपली सिक्वेन्स बनवलेला आहे. तुम्ही तुमच्यानुसार त्या याच्यातून बघून टाका, तुमचं जे कोणतं बुक असेल त्याच्यातून. ठीक आहे, आता पहिल्या दोनला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघायचंय. तिसरा चॅप्टर आहे तो कन्सेप्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सायलेंट फीचर. त्यानंतर 13वा आहे पार्लमेंटरी सिस्टीम आणि फेडरल सिस्टीम. आता हे एकत्र का घेतले, कारण की ह्याच्यातून आपल्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा आणि आपल्या पूर्ण पॉलिटीचा एक ब्रॉडर व्ह्यू येतो. ठीक आहे, तर हे पूर्ण एकत्र करायचं आहे. तिसरा, चौथा, 13वा आणि 14 चॅप्टर. ठीक आहे, हे एकदा बघून घ्या तुम्ही पॉज करून. त्याच्यानंतर प्रिअम्बल, सिटिझनशिप, फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज, अमेंडमेंट आणि बेसिक स्ट्रक्चर. आता हे आहे आपल्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी. हा, म्हणजे सिटिझनशिप आणि थोडं अमेंडमेंट वगैरे सोडलं तर बऱ्यापैकी ही पूर्ण आपल्या कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफीज आहे. तर ही पूर्ण एकत्र करायची आहे. प्रिअम्बल 5वं आहे, त्यानंतर 8वं फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज आणि बेसिक स्ट्रक्चर, अमेंडमेंट हे एकत्र करायचे. ठीक आहे, आता खरी येते पूर्ण सिक्वेन्स इथून म्हणजे कसा फॉलो करायचा त्याचं लॉजिक बघा. हे सगळं आहे, हे आहेत आपले एक्झिक्युटिव्ह. आणि हे तुम्ही जोपर्यंत तुम्ही कंपॅरेटिव्हली करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट मध्ये बऱ्यापैकी म्हणजे काही साम्य आहे, काही डिफरन्स आहे. आता कोणी लोकसभेच्या मेंबर सारखा जातो, कोणी राज्यसभेच्या मेंबर सारखा जातो, तर ते तुम्हाला कन्फ्युज व्हायला नको म्हणून तुम्हाला हे एकत्र करायचंय. नंतर गव्हर्नर, आता व्हेटो पॉवर पण मागे प्रश्न विचारला होता, तर ते तुम्ही जोपर्यंत सोबत करणार नाही प्रेसिडेंट आणि गव्हर्नर तोपर्यंत तुमच्या लक्षातच राहणार नाही. तुम्ही गव्हर्नर करायला जाता, प्रेसिडेंट विसरून जाता. तसं नाही करायचंय, हे सगळं एकत्र करायचंय. प्रेसिडेंट वाचताय, त्यानंतर तुम्ही जेव्हा गव्हर्नर जाता तर गव्हर्नरच्या पेज इकडे मागे एक प्रेसिडेंटचा पेज ओपन ठेवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर, सीएम, त्यानंतर सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर, 32 आहे स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि कॅबिनेट कमिटीज. हे सगळं तुम्हाला एकत्र वाचायचं आहे. ठीक आहे, हे झाले आपले एक्झिक्युटिव्ह. त्यानंतर आपलं लेजिस्लेचर आलं. काय, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर हे 23, त्यानंतर 33वा, त्यानंतर 24वा पार्लमेंटरी कमिटीज आणि 25वा पार्लमेंटरी ग्रुप. ठीक आहे, त्यानंतर लोकल गव्हर्नमेंट हे
39 आणि 40 नंबर चॅप्टर आहे 7th एडिशन लक्ष्मीकांत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेवढे काही कोर्ट आहे, कोर्ट किंवा जे ट्रिब्युनल्स आहे सगळे एकत्र करायचे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तर ह्यांचे जे पॉवर्स आहेत किंवा कोणत्या जजची कशी रिक्रुटमेंट किंवा कशी अपॉइंटमेंट होतं, कोण करतं, दुनियाचं प्रेसिडेंट करतं का किंवा कोणाचं गव्हर्नर करतं, ते सगळं तुम्हाला इथून कम्पॅरेटिव्हली करायचं आहे. जेव्हा तुम्ही हायकोर्टाचं करता एक पेज तुम्ही आपल्या सुप्रीम कोर्टाचा ओपन करून ठेवायचा. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, त्यानंतर PIL आहे, त्यानंतर डायरेक्ट 35 आहे, हे 34 आणि बाकीचं आपण इथे जे लेजिस्लेचर मध्ये वगैरे बघितलेलं आहे. त्यानंतर सबऑर्डिनेट कोर्ट्स, ट्रिब्युनल्स, कंझ्युमर कमिशन्स आणि लोक अदालत, अदर कोर्ट्स. ठीक आहे, हे एकदा याच्यातून ह्याच सिक्वेन्स नुसार करायचं. ठीक आहे. त्यानंतर 6वं, आता हे बघा, हे 5वं होतं प्रिअम्बल. प्रिअम्बल नंतर ते युनियन टेरिटरी होतं. आता हे मोस्टली की नाही सेंटर स्टेटचं रिलेशन विषय आहे. तर जोपर्यंत तुम्ही हे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर करणार नाही, तुम्हाला हे सेंटर आणि स्टेटचे रिलेशन समजणार नाही. ठीक आहे, तर हे सेंटर स्टेटचे रिलेशन आहे, हे पण ह्याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, हे सोबत करायचे आहे. त्यानंतर युनियन टेरिटरीज आणि स्पेशल एरियाज हे सोबत करायचं आहे. त्यानंतर शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज, इंटरस्टेट रिलेशन्स आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. तर हे सगळं सेंटर आणि स्टेटचं तुम्ही जोपर्यंत सगळं होणार नाही तुमचं, तोपर्यंत हे तुम्हाला चांगलं लक्षात येणार नाही. ठीक आहे, हे आधी करा, त्यानंतर हे करा. त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह सोसायटीज, ऑफिशियल लँग्वेजेस, पब्लिक सर्व्हिसेस, राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ द गव्हर्नमेंट, त्याचं स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द सर्टन क्लासेस आणि स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सम स्टेट्स, हे एकत्र करा. ठीक आहे, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज एकत्र करायचे. आता हे कसं खूप मोठं दिलंय, तेवढं मोठं करायचं नाही. आपण फक्त एक पेज घ्या मोठा, त्याला काही हे करा, तिथं बॉडी कोणती आहे, त्यानंतर कोण अपॉइंट करतं, त्याच्यानंतर रिमूव्हल कसं आहे, त्यानंतर पॉवर्स काय आहेत, असे काही कॉलम्स बनवा आणि ते प्रॉपर त्याच्या खाली एक एक म्हणजे प्रॉपर लिहून टाका. ठीक आहे, जर तुम्हाला लिहायचं नसेल तर मी प्रॉपर करून देईल. ठीक आहे, तर हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. त्यानंतर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीचं पण सेम करायचं आहे. त्यानंतर पॉलिटिकल डायनॅमिक्स, आता ह्याच्यामध्ये इलेक्शन्स येतील. त्याच्यानंतर ते मग अशा आपण डिलिमिटेशनचा एक प्रश्न होता बघा, कुठे गेला, हा हे बघा डिलिमिटेशन, तर ते वगैरे सगळं विचारू शकतात. ठीक आहे, तर हे सगळं चांगलं तुम्हाला करायचं आहे. पॉलिटिकल डायनॅमिक्स, तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पॉलिटिचं लक्ष्मीकांत पूर्ण अशा पद्धतीनं संपवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नोट्स. हा, आता मी फक्त 32 पेजेस मध्ये पूर्ण लक्ष्मीकांत बसवलं होतं, हँड रिटन नोट्स. तर ते कसं बसवलं होतं बघा, हे पहिलं आहे आर ए म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा. आता हा जो ऍक्ट आहे हा फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला, फक्त एवढंच. पण हे कधी करायचं आहे, जेव्हा तुम्ही 5-7दा तुमचं लक्ष्मीकांत वाचून होईल तेव्हाच. लक्ष्मीकांत किंवा मी कधी नोट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या, त्या नोट्स वगैरे पूर्ण वाचून झाल्या 5-6 वेळा, त्याच्यानंतर हे आपण स्वतः हाताने बनवायचं आहे. आता हे कसं बनवायचं बघा, हे म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 एवढंच लिहायचं, त्याच्या पुढे फक्त एवढं लिहायचं. आता इथं सेंट्रलायझेशन स्टार्ट लिहिलंय, त्यानंतर फर्स्ट GGB हा WH आणि 4 लिहिलंय. आता हे पूर्ण एक 4-5 ओळीचं पूर्ण एक सेंटेन्स आहे, तर त्याच्यामधून फक्त एवढं काढलेलं आहे मी. आता हे काय म्हणताय बघा, इथून वाचून दाखवतो पॉलिटीच्या पुस्तकातून. इट डेझिग्नेटेड द गव्हर्नर ऑफ बेंगॉल ऍज द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल अँड क्रिएटेड अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ 4 मेंबर्स टू असिस्ट हिम. द फर्स्ट सच गव्हर्नर जनरल वॉज लॉर्ड वॅरन हॅस्टिंग. आता एवढं सगळं लिहायची गरज नाही, आपल्या नोट्समध्ये फक्त एवढंच माहिती पाहिजे, कारण की आपलं एवढं खूपदा वाचून झालंय, तर आपल्याला हे लक्षात येऊन जाईल. आता फर्स्ट GGB म्हणजे गव्हर्नर ऑफ बेंगॉल, तो कोण आहे, वॅरन हॅस्टिंग. ठीक आहे, तर हे झालं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत 4 एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पेपरमध्ये आलं तर एवढंच येईल, हेच फॅक्ट लक्षात ठेवायचे, बस झालं. ठीक आहे, त्यानंतर MB सबऑर्डिनेट, MB म्हणजे काय, मद्रास आणि बॉम्बे सबऑर्डिनेट झालं, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्या मागे पण 4-5 ओळी आहे, पण आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर SC म्हणजे शेड्यूल कास्ट नाही, हे आहे सुप्रीम कोर्ट, कुठं कलकत्तामध्ये 1774ला बनलं होतं, एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे असं बनवून तुम्ही तुमचे प्रॉपर नोट्स बनवू शकता. पण कधी करायचे, जेव्हा तुमचं लक्ष्मीकांत 5-7 वेळा 7-8 वेळा वाचून झालं त्याच्यानंतरच करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नोट्स बनवायचे. आणि आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, मी काही फ्री इनिशिएटिव्ह घेतोय आणि काही पेड घेतोय, तर ते कसं असणार बघा. हे जे पूर्ण लक्ष्मीकांतचे जे रिव्हिजनचे लेक्चर्स आहेत ते मी प्रॉपर युट्यूबवर टाकणार आहे आणि आपलं एक टेलिग्राम ग्रुप पण ओपन करेल. ठीक आहे, तर ह्या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रॉपर तुम्हाला टार्गेट देईल, तर तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचं आहे. म्हणजे जे 30, 32, 35, 40 दिवसात जे काही असेल तो मी प्रॉपर त्या डिटेल पूर्ण आपल्या टेलिग्रामवर टाकेल आणि त्याच्यासाठी एक सेपरेट ग्रुप बनवेल, तर तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. ठीक आहे, इथे मिळेल आणि काही नोट्स वगैरे पण ते टाकून देईल, काही क्वेश्चन्स टाकेल, काही अनालिसिस वगैरे पण इथे टाकत जाईल. ठीक आहे, हा टेलिग्राम ग्रुप असेल. हे माझं फ्री इनिशिएटिव्ह असेल आणि पेड काय असणार आहे, हे पूर्ण डिटेल लेक्चर घेईन. हे पूर्ण जे काही म्हणजे माझी अंडरस्टँडिंग आलेली आहे, हे आता तुम्हाला सांगितलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचं जसं डायग्राम आहे, ते सगळं इथे अंडरस्टँडिंग तुमची डेव्हलप करून देईल. त्याच्यानंतर काही ट्रिक्स असतील, तुमचा रट्टा मारून घ्यायचा आहे, हे सगळं इथे डिटेल लेक्चर मध्ये होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर रिव्हिजनच्या नोट्स आहेत, तर त्या पण तुम्हाला फॉलो म्हणजे
प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर टेस्ट आफ्टर इच टॉपिक, प्रत्येक टॉपिक झाला की टेस्ट देणार. ठीक आहे, म्हणजे 20-25 त्या टॉपिक नुसार जेवढा मोठा टॉपिक असेल तेवढे जास्त प्रश्न असतील. ठीक आहे, त्याच्या म्हणजे जेणेकरून तुमचा टॉपिक झाला की तुम्हाला किती अंडरस्टँड झालाय, किती तुमच्या लक्षात आहे, ते तुमच्या तिच्या तिथे तुम्हाला टेस्ट करता येईल. त्यानंतर करंट अफेअर्स लिंकेज. आता मी करंट अफेअर्सचे पण लेक्चर घेत असतो, तर आपण ते दोन्ही प्रॉपर लिंकेज करून सगळं सगळं एकत्र करू. ठीक आहे, कारण की तुम्हाला मगाशी कळलंच आहे की करंट अफेअर्स बेसवर किती प्रश्न असतात बघा. हे हे तर फक्त हे सिक्कीमचं होतं, तर हे तुम्ही करंट अफेअर्स वरून डायरेक्ट सोडू शकले असते. ठीक आहे, तर हे आपण सगळं लिंकेज करू करू करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं पेड आणि फ्री लेक्चर सुरू करत आहोत. आणि जर तुम्हाला म्हणजे आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी ते कमेंट सेक्शन मध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, नाही तर आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे @MPSC+UPSC, तिथे तुम्हाला सगळं डिटेल मिळून जाईल. चलो फिर बाय.